जस्ट मगाशी मी घरी आलो आणि आता वाजून गेलेत 6:05 अजून 59 मिनिटं म्हणजे 6 वाजलेत कंप्लीट. आणि मी चाललोय माझं हेअरकट करायला, जरा अवतार सुधारवायला. खूप दिवसापासून चालू होतं, आता जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, तेरवा जाऊ, पण टाइमच भेटत नव्हता. आणि आता फायनली वीकेंड आलाय. आजचा ताचा जो टाइम आहे तो फ्री होता, पुढचे 2 तास. आणि जिमला जायचं का नाही ते आल्यावर ठरवू आपण. म्हटलं चला पटकन जावं, हेअरकट करून येऊयात आणि त्याच्यानंतर सगळं सॉर्टेड. विचित्र अवतार झाला, अशी सवय नाही. हे बघा जंगलीसारखा असाच ऑफिसला गेलो होतो आज. सो चला, आता हा पीक ट्रॅफिकचा टाइम आहे म्हणून आपण स्कूटीवर जाऊ. म्हणून मी हा गॉगल पण घेऊन घेतलाय की डोळ्यात काही धूळ नको जायला. It won't go away. I've got that feeling rushing through my body. I know. येऊन गेला आपण हेअरकट करून. आत्ता कुठंतरी बरं दिसतोय. बैगन वाजले किती आहे? 3:30. आता मला लागली खूप जोराची भूक. मी बाळाला फोन लावला, आमचा एक मित्र, त्याला फोन लावला आणि म्हटलं आता आपण जाऊयात पोहे खायला. झोप पण येत नाही, म्हटलं आता आपण निघूयात आणि थोडा नाईट आउट पण करून येऊ, थोडं राईड पण करून येऊ आणि पोहे पण खाऊन येऊ. ऑलराईट, इथून माझ्यासोबत हितेश आहे. हितेश आणि मी आमच्या एरियामधून निघतोय. आता आम्ही चाललो बाळाला घ्यायला. हितेश आता बोलतोय, मगाशी मी ते कॅमेरा केला तेव्हा बोलत नव्हता. हा, काय सांगत होता हितेश? मी हितेश. नाम बताओ. हा आदित्य कुमार. तुम्ही याचे जे ऍथलेटिक व्हिडिओ बघतात ना, ऍथलेटिक व्हिडिओ बघतात ना युट्यूबला जिमचे, ते सगळे मी शूट केलेले असतात जिम मध्ये. त्याचा आधी हे बघून घ्या, केवढं बापरे, केवढं जायंट गोल गोल रोल येतो. देव जाणे त्याच्यात काय असेल. It is here to stay. चला, बाळा पण येऊन गेलाय. आता फायनली आपण निघूयात. It's like you're my personal. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हा ब्रिज, हा नळ स्टॉपचा ब्रिज आहे. इथं खाली नळ स्टॉप. एक तिकडे जाऊन पण एक शॉप आहे जिथं पोहे आणि त्या सगळ्या गोष्टी खूप फेमस आहेत. आणि एक येतं अमृतेश्वर, आणि असंच दुसरं तिथं पण ओपन झालंय. आता तिकडचं आय थिंक बंद झालंय म्हणून सगळी गर्दी इकडे आहे आणि बाकीची त्या साईडला आहे. सो आम्ही इथं पोहेचे ऑर्डर दिलेत, पोहे रेडी होत आहेत. ते खाऊन मग आपण आपल्या गाडीजवळ जाऊ आणि निवांत बसून खाऊ. वाजून गेलेत एवढे 5:42 म्हणजे 5:45 वाजून गेलेत. आणि आत्ता आम्ही आलोय इथे समोर आहे ना, ही मोठीवाली बिल्डिंग, बाळाची बिल्डिंग आहे. आणि आम्ही आता त्याला सोडायला आलोय. त्याला इथं सोडू, त्याच्यानंतर आम्ही दोघेही आमच्या इकडे जाऊ आणि डायरेक्ट डाराडूर झोपून जाऊ. आज वहिनीचा वाढदिवस आहे. मी तिथं तेव्हा पण अपसेंट होतो जेव्हा रात्री सेलिब्रेशन झालं असेल. त्यांचं झालं असेल का नाही मला माहिती नाही, बट मी लेट नाईट गेलो घरी आणि थोड्या वेळ थांबलो घरी आणि परत बाहेर येऊन गेलो. म्हणजे आम्ही आता नाईट आउट करायला गेलो होतो. आता जाऊन डायरेक्ट झोपायचं आणि दुपारी उठायचं. बघू, त्यांचा पण वेगळा प्लॅन आहे. सो त्याचा आधी जर उठून गेलो तर आपण पण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करू, केक वगैरे आणून. सो ते तुम्हाला उद्याच समजेल. आपण भेटूया डायरेक्ट उद्या, पण नाही आजच, जेव्हा पण उठेल मी तेव्हा भेटू. Some might say that I am just a bad. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. येस, गुड मॉर्निंगच आहे. आपण खूप उशिरा झोपलो होतो, अराउंड 7. आणि आता 11:30 वाजून गेले आहेत आणि आपण उठून गेलो आहेत. स्नो काय लावू? स्नो काय लावू? हां, कोको लावू? कधीपासून येत नव्हती. कोकोचं नाव सांगितलं, टी व्ही लावायला लागलो आणि म्हटलं चल कोको लावतो, लगेच येऊन बसली. स्नो कशी असती? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मगाशी नीट वेलकमिंग नव्हती झाली, ब्लॉगिंगची स्टार्ट नीट नव्हती झाली. आता दादा वहिनी गेले आहेत मंदिरात आणि त्यांचा आजचा प्लॅन पण सॉर्टेड आहे. आपण रात्री काही होतो नाही तर सेलिब्रेशन वगैरे काही झालं नाही, तर मी असा विचार करतोय की ते मंदिरात गेलेत, बाहेर गेलेत, तोपर्यंत आपण मस्त छोटूसा केक आणू, वहिनींचा बड्डे सेलिब्रेट करू आणि त्याच्यानंतर मग त्यांना कुठं जायचं आहे ते जातील. आणि मग आपण असं आपल्याला आतून बरं वाटेल की आपल्यासाठी सेलिब्रेशन झालं आहे. बिकॉज यार व्हायला पाहिजे ना, नाहीतर मी प्रत्येक वेळेस सणासाठी डेकोरेट करतो, दादा वहिनी बाहेर गेलेले असतात, तर ते या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. बिकॉज स्नोही आणि त्या सगळ्या गोष्टी होतात. मी पण काल रात्री बाहेर होतो. सो आपण मस्त जाऊयात, आता केक घेऊन येऊ आणि मग त्यांचं छोटंसं असं सेलिब्रेशन करू आणि मग त्यांचा जो प्लॅन असेल त्याला ते जातील. ठीक आहे, काय करू? काय काय लावू? काय लावू? नीट सांग, काय लावू? काय काय लावू? पण कोको काय लावू? कोको भीम लावू? भीम, छोटा भीम लावू? हा बरं, भीम लावतो. हा, कायच ना हे? हा, भीम. But if you treat me right. नशीब पण असलं खराब आहे ना, एकतर मला लवकर जायचं आहे केक घेऊन. बिकॉज दादा वहिनीचा प्लॅन कुठेतरी बाहेर जायचा 1 वाजेपर्यंतचा आणि 12:30 आता इथंच वाजून गेले. त्या ताईने बिचारीने केक बनवला, पहिला केक खराब झाला, आता परत दुसरा बनवता येतात. तो बनवून झाल्यावर मग आपण घरी जाऊया. मेरको तो याचा धगधग होरेला आहे. आपण केक घेऊन जाऊ आणि ते घरीच नको असायला, आपल्याला सरप्राईज भेटून जाईल. फायनली येऊन गेलो आणि दादा वहिनींची कार अजून पण आहे, तर टेन्शन नाही. मला वाटलं निघून जातील, काय होईल काही नाही. आपला फायनली केक रेडी आहे आणि केक असला बनवलाय त्यांनी. टाइम घेतला, खूप जास्त टाइम घेतला, पण तो असा डिलिशियस दिसत होता ना, तो खायला तर एक नंबर लागेल. वाव, माझ्या बड्डेला पण तसा एक केक आणला होता मी, म्हणजे मला पाठवला होता एकाने. सो तो मी खाल्ल्यानंतर माझी जी फिलिंग्स होती ना, सो सेम केक मी आता घेऊन आलो वहिनींसाठी पण. हे बघा, सरप्राईजच्या चक्करमध्ये माझा सरप्राईज झाला असतं. मी आता ब्रश करत होतो. आय नो खूप जास्त उशीर झाला आणि आपल्याला केक आणायला पण उशीर झाला. हे लोक बघा
रेडी होऊन ऑलमोस्ट चप्पल वगैरे सँडल वगैरे घालून बाहेर जाणार होते. त्यांना म्हटलं रुको जरा सबर करो, तिथं केक ठेवा आहे मी. वहिनी तुम्हाला तुमच्या 48व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ और 48 क्या बोलना चाहोगे आपके बर्थडे के दिन, मतलब क्या विश मांगना चाहोगे आप? हाँ, आय हॅव एव्हरीथिंग. यू हॅव एव्हरीथिंग. येस, तर काहीच विश नाही आहे माझ्या. असताना काही की पुढच्या वर्षापासून हे 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 काहीतरी ठरवलं असेल? काहीच नाही. जसं चालू आहे तसंच बेस्ट आहे. बेस्ट आहे एकदम. बेस्ट. वहिनींना तुम्ही खूप साऱ्या विशेष देऊनचा कमेंट सेक्शनमध्ये. आणि 48 नाही किती आहे खरा खरा? 31. अच्छा, गुड. स्नोई आणि आमच्या ताई खाली गेल्या होत्या, सो ते पण येत आहेत वरती. त्याच्यानंतर केक कट करू आणि मग हे लोकांचा प्लॅन आहे, हे तिकडे जाते. Will be the best. And 3, 2, 1, go! Happy birthday to you. In this whole world, no, I'm not gonna fight. I got my hands on you. दादा वहिनी गेले त्यांचा स्पेशल सेलिब्रेशनला. स्नोईला मस्त सांभाळू, ती झोपून जाईल थोड्या वेळात. त्याचा आधी आपण हा ब्रेकफास्ट बाकी सकाळचा हे बघा हा आत्ता करतो. आणि ही वाह्यात रुटीन का दाखवतो, ही जी चुकीची रुटीन ही का दाखवतो, बिकॉज ह्या गोष्टी पण आपल्यासोबत होतात. फक्त सगळ्या चांगल्या गोष्टी आणि सगळ्या ज्या प्रॉपर गोष्टी त्या दाखवून नाही चालत. कधी कधी असं पण होतं. 1:30 वाजून गेला आणि आता मी ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट इन द सेन्स ब्रंच असेल, जेवण वगैरे करणार नाही, पोहे खावा आपण मस्त. आणि त्याच्यानंतर परत झोपून जाऊ थोड्या वेळ, बिकॉज झोप पूर्ण झाली नाही. मी बघितलं असेल 6-6:30ला झोपलो. त्याच्यानंतर परत उठून गेलो आणि सेलिब्रेशन आणि ऑल. आणि आता परत हे खाऊन आराम करू. आणि अजून एक गोष्ट आहे, खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे, जी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवणार होतो, पण मिस झालं. ह्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवतो, जे मी खूप दिवसापासून यूज पण करतो, ज्यापासून मागवलं ना, पण ते व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं. सो आपण आज ते पण दाखवू. हॅलो, चीटिंग करता है तू. अजून आमची दारू उतरली नाहीये, आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही जबरदस्ती अंकलची बी अजून उतरली नाहीये आणि स्नोईची बी उतरली नाहीये. अंकल थोडी लवकर उठली, स्नोई आत्ता जस्ट उठली. आणि यस, झोप एक नंबर झाली, मजा होऊन गेली. मी आधीच बोललो की आपली झोप तेवढी झाली नव्हती, पण मस्त AC एकदम 22वर ठेवला होता, फॅन एकदम असा फुल केला होता. स्नोई जशी झोपायला गेली दुपारी, तसंच आपण पण एकदम डायरेक्ट झोपलो होतो. आता उठलोय, ताईने मस्त चहा बनवून दिलाय, चहा पितोय आणि दादा वहिनींची वाट बघतोय. ते बोलले होते की अर्ध्या तासात आम्ही येऊन जाऊ, तर अजून 10-1 मिनिटात येऊन जायला पाहिजे. ते हे बघा, हे ना एकच रिमोट राहिला आहे. याच्याने माझा पण AC कंट्रोल होतो इथला रूमचा, आणि याच्याने सेम स्नोईला AC लावला होता, हा बंद. कारण की स्नोईने ना असं एक रिमोट हरवून टाकलं आहे. कुठं गेलं आम्हाला अजून माहिती नाही. सरप्राईज बघा, दादा वहिनी आले आणि त्यांना आता स्नोई खालीच दिसेल तिथं. आणि स्नोई एकदम रेडी होऊन त्यांच्या स्वागतासाठी रेडी आहे. आणि जसं ठरवलं तर तसंच झालं. फॉर शुअर स्नोईला बघून हे बघा वहिनी किती खुश झाले. सो हे छोटे छोटे मुवमेंट्स असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात बघा. अरे वा 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 वा. पी का So tell me what you want me to do. काय करू? ओपन करू ये. गे 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 शो शो शो. हा गे ओपन. आता आता बाय. उसके पापा को छोड़ के नहीं आती है बेटे. हाँ शूज डाल दे पापा. चल चल चलो भाभी, हैप्पी बर्थडे वंस अगेन. हाँ अभी जा रहे हो, पार्टी करो, मस्त मजे करो एंड एंजॉय. बर्थडे पार्टी जा रहे बच्चे के 5 साल की. अरे वाह, बाय. वाजून गेला आता 7:30. दादा वहिनी स्नोई हे लोक पण गेलेत महेश दादांकडे, बिकॉज तिथं त्या कोणाचा तरी छोट्या बेबीचा बर्थडे, ते बर्थडे सेलिब्रेट करायला गेलेत. आणि आपली देवपूजा झाली, आंघोळ वगैरे सगळं झालं. आता मी फायनली गेम दाखवणार आहे, जो मी मागच्या काही दिवसांपासून मागून ठेवला आणि खेळतो पण आहे. सो तुम्हाला लोकांना पण दाखवतो. एकदम नॉस्टॅल्जिया फील होतं ते खेळल्यानंतर. लहानपणीचे सगळे दिवस आठवतात, जेव्हा आम्ही तिघही भाऊ आम्ही घरात बसून ते सगळे गेम्स खेळायचो. एकेकाचे नंबर जेव्हा यायचे आणि ती फिलिंग होती ना, ती आता परत मी रिक्रिएट केली मागच्या काही दिवसांपासून. आय नो की जास्त टाइम नाही भेटत, पण मी ते बघताच लगेच ऑर्डर केलं आणि मागून पण घेतलं. त्याच्यात थोडे ग्लिचेस आहेत, बट एवढं तेवढं चालतं. ठीक आहे, मी दाखवतो काय ते. त्याचा सेटअप ऑलरेडी मी असं करून ठेवलाय. चार्जर लावून ठेवावं लागतं. आणि असं ना एक अडॅप्टर असते बघा, हे दिसतंय तुम्हाला. हे असं एक अडॅप्टर सारखं भेटतं, ते कनेक्ट करायचं. आणि असे 2 रिमोट्स असतात. दोघं रिमोटवर तुम्ही सगळे गेम्स खेळू शकता. ते ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन जातं एकदा जर टीव्ही चालू झाली का. लावू द्या मला, मग दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यात सगळे लहानपणीचे गेम्स आहेत आपले, जेवढे पण तुम्हाला आठवत असतील ना, याच्यात सगळे आहेत. हे बघा, आता आपण याच्यातला जो सगळ्यात फेवरेट आणि फेमस आहे तो गेम लावूयात, जो की आहे आपला हा सुपर मारिओ. याच्यात सगळेच गेम आहेत यार, सगळेच आहेत. हे बघा, हा लावतो. हे बघा, आहे का नाही नॉस्टॅल्जिया फील, एकदम एक नंबर. आपला गोप्रो आता खूप खतरनाक कामात येणार आहे, कारण की मी मोबाईल सेट करतो तर मोबाईलने होत नाही. सो आपला गोप्रो एक नंबर आपला व्हिडिओ शूट करणार आहे. ठीक आहे,
1 प्लेअर आपण आता एकटेच आहेत म्हणून 1 प्लेअरच खेळू. नंतर हे बघा इथं 1 अप भेटतं. इथली आईस्क्रीम जर खाली ना एक चान्स अजून वाढतो. हे बघा 1 अप. हा गेम खेळून आहे ना सगळे लहानपणीचे दिवस आहेत आमचे. सगळे असे आठवत आहेत की आम्ही कसे आम्ही तिघं भाऊ कसे एकमेकांना हे करून, म्हणजे 2 रिमोट होते तर एकाचा नंबर झाला का दुसराचा झाला का तिसरा, असे ते दिवस होते. आणि आजचा दिवस आहे आपल्याकडे तेवढा टाइम नसतो, पण हे असंच मागून ठेवलं. म्हटलं जेव्हा पण आपल्याला थोडा टाइम भेटला, अर्धा तास 1 तास 15 मिनिटं 20 मिनिटं असं लावून बसायचं, खेळायचं. जुने दिवस पण आठवले जातात आणि मजा येऊन जाते गेम खेळून. लेट मी एन्जॉय आता बाकीचे गेम्स, आणि ते खेळल्यावर मग आपण बघू काय प्लॅन आहे ते. I can be good or be naughty because टन टन टन. गजब यार, हा गेम आहे ना एक नंबर आहे. याचा एक्सपिरियन्स म्हणजे की याचे बटन्स आहेत ना एकदम असे 100% काम नाही करत. मी म्हणेल 85% 80% काम करतात. कधी कधी असं होऊन जातं एकदम फास्ट चालत जातं, कधी कधी थांबून जातं, कधी कधी मागे होऊन जातं. बट या मी 1500 रुपयाला हा गेम मागवला आहे. हा काही स्पॉन्सर्ड वगैरे नाही आहे. मला वाटलं की हे शेअर करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला लोकांसोबत शेअर करतो. याची कुठली लिंक वगैरे मी देणार नाही, बिकॉज उगाच तुम्ही घेतला आणि तुम्हाला जर ते नाही चाललं किंवा काय नाही. माझा एक्सपिरियन्स थोडा ठीकठाक आहे याच्यासोबत, पण मी याच्यात जर अजून मजा आली ना याचा ॲडव्हान्स व्हर्जन मागवणार आहे. म्हणजे चांगले प्रॉपर क्वालिटीचे रिमोट्स आणि ते सगळ्या गोष्टी. पण एवढं जे आपल्याला टाईम नाही आहे म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी मागवत नाही आहे. बट ठीक आहे, आय होप तुम्हाला हे बघून जरा तुमचे पण लहानपणाचे दिवस आठवले असतील, तुमच्या पण भावां बहिणींसोबतचे जे मेमरीज आहेत ते परत रिक्रिएट झाले असतील. तो दाखवण्याचा उद्देश एवढाच होता. ठीक आहे, चला आता मी गेम खेळतो अजून अर्धा तास वगैरे, मग त्याच्यानंतर बघू पुढचं. ain't nobody love you like I टी व्ही बंद करून दिला आहे, आपला गेम वगैरे खेळून झाला आहे. मजा येऊन गेली यार गेम खेळून, खूप भारी वाटलं. आणि आता मला लागली भूक. मी आज खूप लवकर जेवणार आहे. फक्त 8 वाजलेत आणि 8 वाजताच मी आज माझं जेवण संपवणार आहे. बिकॉज दादा वहिनी आहेत ना बाहेर गेले होते ना, तिथून बिर्याणी घेऊन आले होते. याला गरम करू मस्त बिर्याणी खाऊयात आणि आपलं पोट भरून घेऊयात. त्याच्यानंतर बाहेर जाऊ आपण. ऑलराईट, झालं आपलं जेवण आणि बाळा पण येऊन गेला खाली जाऊयात आणि चहा वगैरे पिऊन जरा टाइम स्पेंड करून परत येऊ. एडिटिंगची भरपूरची कामं राहिले, सो मी रात्री लेट नाईटपर्यंत आज कामं करेल. बिकॉज काल आपण काहीच नव्हतं केलं. काल आपण बाहेर टवाडक्या करत होतो, फिरत होतो, म्हणून कालची पेंडिंग कामं आज करायला लागतील मला काही करून. आता वाजून गेल्यात 9. आणि मला अजून एक गोष्ट मागच्या खूप वर्षापासून समजत नाही. मी जेव्हा हेअरकट करायला गेलो इतके भारी सेट करून दिले होते आणि माझे हेअर, आणि आता एकदम नॉर्मल, जसं की मी हेअरकटच नाही केलं असं वाटतं मला. असो, चला जाऊयात खाली पटकन. वाजून गेलेत रात्रीचे 3 आणि अजून पण आपली एडिटिंगची कामं कंटिन्यू चालू आहे. असं थकाव वगैरे काही जाणवत नाही, झोप पण लागत नाही मला. पण आता जरा बोर व्हायला लागलो होतं, मला म्हटलं जरा रिफ्रेश होऊन जाऊ, तर मी त्यासाठी आपला गेम खेळतो सुपर मारिओ. हा मी 10-15 मिनटं अजून खेळेल. त्याच्यानंतर आपण परत कामाला बसू, परत एडिटिंग करू आणि 4-4:30 आपली कामं संपून जातील. त्यानंतर मी ब्लॉग अपलोड करेल. त्या सगळ्या गोष्टी मी ऑटोमॅट करून देईल, म्हणजे ते अपलोड झाल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक ते दिसायला लागेल. ठीक आहे, सो आता मी या व्हिडिओला इथं संपवतो. प्लीज इथपर्यंत ब्लॉग बघून घेतला असेल तर सबस्क्राईब करून जा, अजून पण केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून जा आणि वहिनींना खूप सारा बड्डे विशेष देऊन जा. त्यांचा बड्डे जरी झाला असेल पण तरी पण त्यांना खूप साऱ्या ब्लेसिंग्स देऊन जा आणि बड्डे विशेष देऊन जा. ठीक आहे, आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय. आम्ही तिघं एकत्रच होतो. गिरीधरला चहा प्यायला गेलेलो, पण त्याच्यानंतर कोणालाच झोप येत नव्हती. बिकॉज पोटात ना असे कावडे क्याव 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 करतायत.